लवकरच खरीप हंगाम सुरू होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा कृषी विभाग ॲक्शन मोडमध्ये आलेला आहे। नागपूर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने आपले भरारी पथक स्थापन केले असून ते जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये भरारी टाकताना आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र मनोहरे सर आहे। सर, किती भरारी पथक आहे आणि कशा प्रकारे तुम्ही बोगस बियाण्यांवर पाळत ठेवत आहे? नागपूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये तालुकास्तरीय एक भरारी पथक आहे। त्यामध्ये राज्य शासनाचा कृषी विभाग, पंचायत समितीचा कृषी अधिकारी आणि वजन मापे निरीक्षक यांची आम्ही एक टीम तयार केलेली आहे आणि त्या तालुक्यामध्ये जेवढे कृषी सेवा केंद्र असतील त्या कृषी सेवा केंद्रांना आधी तपासणीचं काम झालेलं आहे की त्यांचे गोडाऊन्स असतील किंवा विक्री पॉईंट जे आहेत तिथे तपासणी झालेली आहे। आणि आता ॲक्शन मोडमध्ये कृषी विभाग आलेला आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये 15 भरारी पथक म्हणजे तालुका स्तरावर एक आणि जिल्हा स्तराचं एक भरारी पथक आणि एक विभाग स्तरावर सुद्धा आहे। तर त्या पद्धतीनं आपण कामकाज सुरू केलेलं आहे। यासाठी यावर्षी जे काही प्लेसमेंट आहे बियाण्याचं, साधारणतः आता कापसाचं जे प्लेसमेंट झालेलं आहे आणि ते आता शेतकऱ्यांपर्यंत जाणार आहे पेरणीच्या पूर्वी। तर त्यासाठी आम्ही याच्या जे की तपासण्या आहेत म्हणजे ते बियाणं आपल्या प्रयोगशाळेमध्ये सॅम्पल्स घेणे, पाठवणे आणि जे काही बियाणं, कारण आपला नागपूर जिल्हा हा सीमावर्ती जे राज्य आहेत त्यामध्ये गुजरात आहे, छत्तीसगड आहे, तेलंगणा आहे। तर त्याचकरता आम्ही पोलीस यंत्रणेसुद्धा मदत घेतलेली आहे आणि मागच्या 12 तारखेला आम्ही एक मोठी कॉन्फरन्स या ठिकाणी झाली। त्यामध्ये पोलीस अधीक्षक महोदय स्वतः इथे होते आणि सर्व आम्ही डीलर्सला याची कल्पना दिली आहे की असं कुठलंही जे की अनऑथराईज किंवा अप्रमाणित बियाणं आपल्या जिल्ह्यामध्ये यायला नको। आणि आपल्याला जी दरवर्षी भीती असते की STBT बियाणं प्लेसमेंट होत असते, तर त्यासाठी आमची यंत्रणा पाळत ठेवून आहे। आणि या निमित्त आम्ही शेतकरी बांधवांना किंवा ज्या लोकांना अशी संशय आहे की हे बियाणं नाही, तर त्यामध्ये आम्ही आमच्या धाडी टाकतो आहे। आणि या वर्षीचा जो काही आतापर्यंत आम्हाला अशी कुठली तक्रार आली नाही, पण तरीसुद्धा आम्ही ॲक्शन मोडमध्ये सर्व यंत्रणा आमची। आणि जिथे जिथे असं काही ठिकाणी जर आम्हाला अशी याच्यामध्ये सूत्रांकडून माहिती मिळाली किंवा बांधवांकडून मिळाली तर आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये ॲक्शन घेऊ। आणि यासाठी आपण एक नंबरसुद्धा याच्यामध्ये आपण दिलेला आहे। म्हणजे या वर्षीसाठी आपण शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी असतात तर ते आपल्याला एक आमचा एक नंबर आहे, डेडिकेटेड नंबर आहे व्हॉट्सअपचा, त्यामध्ये शेतकरी बांधव आपले तक्रारी नोंदवू शकतात। आणि दुसऱ्यातला जो बियाण्याचा जो घटक आता यावर्षी खूप आमूलाग्र बदल झालेला आहे। साथी नावाचं पोर्टल केंद्र शासनानं आता एक लॉन्च केलेलं आहे आणि हे जेवढं काही बियाणं खरेदी विक्री होणार आहे ती साथी पोर्टल माध्यम होणार आहे। साथी पोर्टल हे असं पोर्टल आहे की ज्यामध्ये जो काही उत्पादन झालेलं ज्या ठिकाणी बियाणं असेल त्याची त्याच्यामध्ये नोंद राहील। त्यानंतर ज्या ज्या टप्प्यावरचं प्रमाणीकरण असेल किंवा होलसेलर, डीलर, रिटेलर आणि शेवटी शेतकरी, त्या विविध टप्प्यावर त्याचं डॉक्युमेंटेशन आहे। प्रत्येक लॉट हा त्याच्यामध्ये त्याची म्हणजे चाळणी होणार आहे आणि जे काही बिलिंग आहे ते आपलं या म्हणजे पोर्टल थ्रूच तयार होणार आहे। यामुळे कुठेतरी बोगस बियाण्याची जी विक्री किंवा एक जो सुळसुळाट आपल्याला पाहायला मिळतो तो नियंत्रित करण्यास मदत होईल। तो याच्यामध्ये भरपूर म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये ज्या तक्रारी आधी यायच्या किंवा हे बियाणं हा लॉट नंबर फेल झालेला आहे, तर याच्यात प्लेसमेंट करत असताना महाबीज असेल किंवा NSC असेल किंवा आणखी प्रायव्हेट कंपनी जे प्रमाणित बियाणे आहे ते सर्व या सिस्टीममधून त्यांना जावं लागेल आणि ते वेळेवर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आमची यंत्रणा प्रत्येक डीलर्सना त्याचं आम्ही ट्रेनिंगसुद्धा दिलं जिल्हा स्तरावर आणि त्याबद्दल त्याचा वापर त्यांना प्रत्येकाचे युजर ID, लॉग इन क्रेडेन्शियल आलेले आहे आणि त्याच्यामार्फत आम्ही हे पूर्ण आता याचं संनियंत्रण आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये करणार आहोत। मागच्या हंगामामध्ये बोगस बियाण्यांच्या ज्या कारवाया झाल्या त्याचे काय आकडे आहे? आपल्या जिल्ह्यामध्ये आता जर बघितलं आपण तर आम्ही मागच्या वर्षी जवळजवळ म्हणजे जसं कुठेही शंका आली किंवा हे याला कुठलं कंपनीचं ऑथराईज बियाणं नाही तर पहिली कारवाई आमची असते की त्याला स्टॉप सेल देणे। आम्ही तेव्हाच त्यांना थांबवत असतो। मागच्या वर्षी आपण जवळ 172 जे की आम्हाला निदर्शन आमच्या भरारी पथकांना तात्काळ जागेवर त्यांनी स्टॉप सेल्स दिले। काही 15 जे हे आहेत कृषी सेवा केंद्र त्याचे आम्ही लायसन्स निलंबित केलेले आहे आणि काही जो काही आपला जसं खतं असेल, बियाणं असेल ते आम्ही जप्त केलं आहे। तर आकडे स्वरूपामध्ये आपल्याकडे सर्व रिपोर्टिंग आहे। पोलीस केसेस केले आम्ही आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये आणि या माध्यमातून आम्ही शेतकरी बांधवांनासुद्धा याच्यामध्ये थोडं
म्हणजे जाणीव जागृती करतो की हे जे की आता हा हंगाम आहे खूप विंडो जी म्हणतो आपण खूप छोटी आहे, म्हणजे पिरियड कालावधी कमी आहे. तर त्यामुळे आपल्याला सर्वांनी सतर्क असण्यासाठी म्हणजे शेतकरी बांधव आमच्या स्तरावर आमची पूर्ण शासकीय यंत्रणा यामध्ये सतर्कतेने काम करत आहे. जास्तीत जास्त आपल्याकडे जे बोगस बियाणे येतं ते एकतर गुजरात मार्गे किंवा आंध्र तेलंगणा मार्गे येतं. यावेळेस कशी खबरदारी घेतली जात आहे की जेणेकरून तिथनं येणारं बियाणं हे बोगस येणार नाही? आता यामध्ये जसं रिपोर्टिंग आमच्याकडे आहे की बाबा एका कंपनीचं जे प्लॅनिंग आहे की त्यांचं हे सीड आपल्याकडे आपल्या जिल्ह्यामध्ये प्लेसमेंट होणार आहे. तर आमची यंत्रणेचं जे काही जिल्हा परिषद आणि कृषी विभाग आहे संयुक्तरित्या आणि सोबतच पोलीस यंत्रणा, कारण याच्यामध्ये शक्यतो हे जे प्रकार असतात ते रात्रीचे असतात किंवा एकदम भल्या पहाटे असतात, अवैध पद्धतीनं आणून त्याची विक्री केली जाते. केली जाते. त्यावेळेस आमची जी काही मागच्या वर्षीसुद्धा आपण या पद्धतीनं केलेलं आहे आणि पोलीस कारवाई करताना आम्ही तिथे धाडी टाकल्या आणि त्यांचं जप्तसुद्धा केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपली गुणनियंत्रण विभागाची मदत घेतली जाते. घेतोय आपण आणि आम्ही संयुक्त एक जिल्हा स्तरावर एक कार्यशाळा पण घेतली आणि प्रत्येक तालुक्यामध्ये ते पोलीस केंद्र असेल त्यांचे किंवा आमची विभागाचे अधिकारी आहे एकत्र असून त्याचं नियोजन करत आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला शेतकऱ्यांना गुणवत्तेचं बियाणं आणि खतं हे वेळेवर आणि माफक दरामध्ये म्हणजे जो काही आपला शासनाचा दर असेल त्या दरानंच विक्री होते की नाही याचीसुद्धा आम्ही याची म्हणजे खबरदारी घेतो आहे आणि शेतकरी बांधवांकडून ती अपेक्षा करतो आहे आम्ही की हे सर्व आपण जे की बिलिंग वगैरे आहे ते थोडं साथी पोर्टल थ्रू झालं तर आपल्याला पूर्ण रेकॉर्ड राहील, त्याचा म्हणजे ठरलेलं पूर्ण आहे आणि ते सुद्धा बिल जतन करून ठेवायचं त्यांनी किंवा मागे पुढे जर त्याच्यामध्ये काही तक्रारी आल्या तर आपल्याला क्लेम्स मागताना त्या कंपनीकडे मग हे सर्व आपल्याकडे डॉक्युमेंटेशन असणं आवश्यक असते. तर अशा पद्धतीनं आपण कार्यवाही करतो आहे. आपण बघू शकतो की कशाप्रकारे खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभाग हा ॲक्शन मोडमध्ये आलेला आहे. त्यात आता त्यांना साथी पोर्टलची देखील साथ मिळाली आहे. त्यामुळे यावर्षी जवळपास जे बोगस बियाण्याच्या ज्या तक्रारी होत्या त्या बऱ्यापैकी कमी होईल अशी एक अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.